पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीरामध्ये स्थिरता, शिथिलता आणि चेहऱ्यावर प्रसन्नता. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसन शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहा श्वास भरून घेऊया. दोन्ही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. आपली जाणीव आपल्या फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. चेहरा शांत, जाणीवपूर्वक कृती. सावकाश कृती थांबवायची. मोकळा होत चाललेला श्वास आपला श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. तीन मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार ओ. 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 काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेच्या पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हात समर्थन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय सुकून विश्रांती. करूया चक्की चालू. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हातांची बोटं हातांची मुठी वळून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने आणि सुरुवात करूया. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने श्वास घेत पुढे आणि श्वास सोडत मागे. 1 2 3 4 5.
5 वेळा झाले की थांबायचंय. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. करूया चक्की चालन. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घेऊया. आणि आता सुरुवात करूया. थोडस पुढे झुकायचंय आणि उजवीकडून डावीकडे गोल फिरूया. 1 2, हाताची पकड आपल्या जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. 3 4 5. विरुद्ध बाजूने पुन्हा मध्यभागी येऊन थांबायचंय. पुढे व्हायचंय आणि डावीकडून उजवीकडे. 1 सावकाश लोअर बॅक मधून पुढे करण्याचा प्रयत्न. 3 4 5. 5 वेळा झाले की थांबायचंय. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. करूया साईडवर बेंडिंगने. सुरुवात करूया. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर आणि साईडवर बेंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. पुन्हा पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही हात समोर घ्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत पुढे जायचं. पुन्हा श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत पुढे. पुन्हा मध्यभागी. आणि आता जास्तीत जास्त श्वास घेत घेत पुढे जाऊया. आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डाव्या हाताने डावं पाऊल आणि आपलं कपाळ जमिनीकडे सैल सोडून द्या. सावकाश श्वास घेत घेत वर. छान. श्वास घेत घेत वर यायचंय आणि बटरफ्लाय. पावलं जोडून घ्यायचे. हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल आणि डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्राम. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय सोडतोय. खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. करूया नेक रोटेशन. सावकाश आपली मान हळूहळू उजवीकडे नेऊया. मागची भिंत बघायची उजव्या बाजूने. पुन्हा मध्यभागी. डावीकडे. मध्यभागी. उजवीकडे. मध्यभागी. डावीकडे. मध्यभागी. आणि आता हलकीशी टिल्टिंग. एकदा उजव्या बाजूला आणि मग सावकाश डावीकडे. उजवीकडे. डावीकडे. सेंटर. फुल नेक रोटेशन. त्याच्या आधी अप अँड डाऊन. सावकाश मान वर आणि मग हनुवटी गळ्याकडे. वर खाली. करूया फुल नेक रोटेशन. सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. विरुद्ध बाजूने मान डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. सावकाश मान सरळ. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्राम. मान मध्ये सैल सोडूया. रिलॅक्स होऊया. करूया शोल्डर रोटेशन. साधी मांडी. दोन्ही हात समोर. हातांची बोटं खांद्यावर. कोपर जॉईंट. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 1 2 3. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपर जॉईंट. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1
दोन आणि तीन. 3 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवर. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफूया आणि ती पकड आपल्या डोक्याच्या म्हणजे मानेच्या मागे घ्यायची. कोपरा समोर जॉईन करून घेऊ. आणि आता श्वास घेत घेत लांब हात आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जुळून घ्यायचे. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा आणि डावा. डोळे मिटून वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासूया. करूया आपण उष्ट्रासन आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं. गुडघे मांड्या जोडलेले. पावले जमिनीकडे फ्लॅट किंवा पावलांचं माउंटन. नजर समोर, दोन्ही हात खाली. आता दोन्ही हात आपल्या कमरेच्या ठिकाणी, जिथे आपलं सगळ्यात शेवटचं माकड हाड आहे तिथे. हातांची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील. नजर समोर, खांदे मागून एकमेकांच्या जवळ. आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलूया. पोट पुढे येईल. आणि उजव्या हाताने उजवी टाच पकडूया. डाव्या हाताने डावी टाच. आणि मान मागे सैल सोडूया. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, शक्य असेल तर डोळे बंद आणि श्वास चालू. छान. यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना हळूहळू उजवा हात कमरेवर येईल. मग डावा हात. दोन्ही हात खाली आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून वज्रासनाची संपूर्ण उष्ट्रासनाची संपूर्ण स्थितीचा मनातल्या मनात उजळणी करूया. आपल्या पाठकण्यावर प्रेशर होता, गळ्यापासून पोटापर्यंत ताण होता, या सगळ्याचा मनातल्या मनात मागवा. आणि जाणीव आपल्या श्वासाची. श्वासाची गती वाढली आहे की संत आहे हे आपलं आपण तपासूया. करूया याला कॉम्प्लिमेंट करणारं शशकासन. डोळे उघडायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा, हलकासा बॅकवर्ड बेंड. आणि श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खाली जमिनीवर टेकवायचे. सीटचा भाग न उचलता जेवढे हात जमिनीवर जातील तेवढे जायचे. आणि कपाळ आपलं जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. अंतिम स्थितीमध्ये जे हात सरळ डोक्याच्या दिशेने वर आहेत ते हळूहळू आपल्या गुडघ्याच्या जवळ घेऊन यायचे. हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या दिशेत. आणि इथे यथाशक्ती थांबा. खांदे जमिनीकडे सैल सोडून द्या. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. रक्ताचा प्रवाह हा हृदयापासून आपल्या डोक्याच्या दिशेने होतोय. पोटावर प्रेशर आणि पाठकण्यावर ताण आहे. 2 श्वासाची. उलट चाल करताना हळूहळू श्वास घेत घेत तिथल्या तिथेच कमरेत सरळ. डोळे मिटून पुन्हा एकदा वज्रासनामध्ये स्थिर. शशकासन वेळे बदललेला रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होतोय याची जाणीव. करूया मार्जरासन. दोन्ही हात समोर ठेवायचे. गुडघे आणि मांड्यांमध्ये अंतर घ्यायचंय. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. मार्जरासन भाग 1 आणि 2. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. आणि श्वास घेत घेत मार्जरासन भाग 1. इनहेल अप आणि एक्झेल डाऊन.
इनहेल अप, एक्झेल डाऊन. अगदी सावकाश पाठकण्याच्या हालचालीकडे लक्ष. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. सावकाश थांबायचंय. पुन्हा नजर दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. आणि आता उजवा हात समोर सरळ करायचा, मागून डावा पाय सरळ करायचा. उजव्या हाताला समोरून ताण द्या, डाव्या पायाला मागच्या बाजूने ताण द्या आणि इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. परफेक्ट. 5, 4, 3, 2, 1. उजवा हात खाली, डावा पाय खाली. आता डावा हात सरळ, उजवा पाय मागून सरळ. दोन्ही हात आणि पायाला ठेच देण्याचा प्रयत्न आणि स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा. 1, 2, 3, 4, 5. उजवा हात खाली, डावा हात खाली, उजवा पाय खाली. दोन्ही पाय जोडून पुन्हा एकदा वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून गाढ श्वासाची आंतरिक सजगता. एकेका पायाने वज्रासन सोडून घेऊया. एक एक पाय सरळ करा, उजवा आणि डावा. आणि विश्रांती. करूया अर्ध मत्स्यरासन. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करूया. त्याचा पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे. खाली असलेला डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. उजवा हात मागे जिथे आपला पाठीचा कणा आहे तिथे. शक्य असेल तर डावा हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचा आणि विरुद्ध बाजूने उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. हा. आणि विरुद्ध बाजूने. जमतंय का? ओके. थोडस पुढे सरकलात तर मग मे बी हाताचं थोडस. उजवा पाय जो आहे तो थोडासा अजून आपल्या पोटाच्या जवळ घ्यायचा. डाव्या पायाची टाच सीटच्या जवळ घ्यायची. त्याच्यावर बसायचं नाही, फक्त जवळ घ्यायची. उजवा हात मागे ठेवायचा आणि मग डोक्याच्या हात वर घ्यायचा, डावा हात. आणि डाव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला आधी लावून घ्यायचं. थोडासा उजवा गुडघा डावीकडे पुश करायचा, ढकलायचा. हा, ठीक आहे. आणि हात आता असा सैल सोडा. तळवा तो कॅमेऱ्याच्या दिशेने येऊ देत. हाताचा तळवा. हा, ठीक आहे. आणि शक्यतो ग्रीप पकडायचा प्रयत्न करतात, पण जर अँकल पर्यंत हात पोहोचत नसेल तर तळवा जमिनीकडे सैल सोडायचा आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. इथे समजा बॅलन्स आपला सांभाळला जात असेल तर उजवा हात जो मागे आहे तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. थोडीशी ऍडव्हान्स कृती. ठीक आहे. आणि यथाशक्ती थांबायचंय. पाठकणा सरळ आणि त्याला एक हलकासा ट्विस्ट आहे. उलट चाल करताना आधी मान मध्यभागी येईल. हाताचा सपोर्ट, उजव्या हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा जमिनीवर द्या आणि डाव्या हाताचा विळखा काढून घ्या. डावा पाय खाली आहे तो सरळ करा, मग उजवा पाय सरळ. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. आता डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ. आणि उजवा पाय फोल्ड करायचा, त्याची टाच डाव्या सीटच्या जवळ. आता इथे आपण एक वेगळी कृती करूया. नाही, आता समोरून उजव्या हाताने विळखा द्या आणि दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. हा. आणि आता डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. पुन्हा इथे यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना आधी मान सरळ, हाताची नमस्कार स्थिती काढून घ्या. खाली असलेला उजवा पाय सरळ करा, मग वर असलेला डावा. आणि विश्रांती.
मान मागे सैल सुरू रिलॅक्स. करूया वृषभासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करा. त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. आणि उजवा पाय फोल्ड करायला सांगितलं आहे. आणि डावा पाय जसा आपण उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे घालायचा आहे. दोन्हीही गुडघे एका रेषेमध्ये येतील एवढं आपल्याला आपले पावलं किंवा पाय ऍडजस्ट करायचे. दोन्ही हात गुडघ्यांवरती, थोडस उजव्या बाजूला टर्न व्हायचं. डोळे मिटून इथे यथाशक्ती थांबूया. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. नतमस्तक आणि शरणागत भाव. आपली जी कोणी इष्ट देवता आहे त्या देवतेचं स्मरण आणि त्यांच्या पुढे नतमस्तक, शरणागत, समर्पणाचा भाव. सावकाश श्वास घेत घेत कमरेतून सरळ. दोन्ही हात खाली. आता डावा पाय सरळ करूया. उजवा पाय सरळ करूया. आता डावा पायाची टाच उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायची आणि उजवा पाय उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे फोल्ड करायचा. दोन्हीही गुडघे आणि पावलं एका रेषेमध्ये येतील. थोडस बाहेर घ्या, पाऊल थोडस बाहेर घ्यायचंय. ओके. आता थोडस डाव्या बाजूला टर्न व्हायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ, डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. जोडलेले हात, कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न. आणि पुन्हा एकदा नतमस्तक, शरणागत भाव. बरोबर आपले आई वडील गुरुजन यांचं स्मरण. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर सावकाश उलटसाल करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. उजवा पाय सरळ करूया आणि मग डावा पाय आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. सावकाश दंड स्थितीमध्ये सूर्यनमस्कारासाठी इथून उभं राहूया. दंड स्थितीमध्ये विश्रांती. मॅटच्या पुढे उभं राहून दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. गायत्री मंत्राचं पठण एकच. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 उजवा पाय म्हणजे 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे 10 11 12. ओम अर्काय नमः. 1 2 3 4 डावा पाय मध्ये 5 6 7 8 9 डावा पाय मध्ये 10 11 12. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे 10 11 12.
शेवटचा सूर्यनमस्कार थोडस श्वासाकडे लक्ष देऊ. ओम भास्कराय नमो नमः. एक आहे तो श्वास सोडूया. 2 श्वास भरून घेऊया. 3 श्वास सोडूया. 4 श्वास घेत डावा पाय मागे. 5 श्वास सोडत उजवा पाय मागे. 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास घेत 7, श्वास सोडत 8, श्वास घेत 9 डावा पाय पुढे. श्वास सोडत 10, श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर 11 आणि श्वास सोडत 12. मुखदोटी विश्रांती. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करूया वृक्षासन. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. भिंतीला टेकून उभा राहायला हरकत नाहीये. नजर समोर. बरोबर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. जास्तीत जास्त खेच उभ्या कक्षेमध्ये. छान. उलटचाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात डोक्याच्या दिशेने हळूहळू खाली घ्यायचे. ठीक आहे, ठीक आहे. दुसऱ्या बाजूने करूया. उजवा पाय खाली. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करा आणि जोडून दोन्ही हात जोडून घ्या हृदयापाशी. इथे थोडासा आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. आणि मग जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. हनुवटी नाक आणि कपाळाला स्पर्श करत हळूहळू हात डोक्याच्या दिशेने वर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. जास्तीत जास्त खेच उभ्या कक्षेमध्ये. श्वास चालू आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत पुन्हा छातीपाशी. दोन्ही हात खाली, डावा पाय सरळ आणि विश्रांत. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करूया नटराजासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. समोर बॅलन्स साठी काही एखाद्या गोष्टीचा आधार घेऊ शकता. आता उजवा पाय त्याचा अँकल पकडायचा आहे फोल्ड करून. डावा हात सरळ. जेवढं तुम्हाला समोर झुकता येईल तेवढं झुकायचंय. आणि उजवा पाय जो आपण फोल्ड केलाय तो मागे स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. आपल्या उजव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल. इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. सावकाश. डावा हात खाली, उजवा पाय खाली. हेच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या मध्ये. आणि आता डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचा अँकल पकडायचा आहे. उजवा हात समोर. हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचंय. जेवढं शक्य आहे तेवढा डावा पाय मागे स्ट्रेच करण्याचा प्रयत्न. डाव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल. ठीक आहे. सावकाश उलटचाल. हळूहळू पाय खाली, हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करणार आपण विरासनाचा असाच सेम प्रकार, फक्त इथे आपल्याला अँकल पकडायचा नाहीये, फक्त पाय मागे सरळ करायचे. तर इथे पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात समोर घ्यायचे. दोन्ही हात समोर. थोडस कमरेतनं पुढे झुकायचं.
आणि आपला उजवा जो पाय आहे तो मागे सरळ करायचा, नजर समोर, उजवा पाय मागे सरळ. बरोबर. शक्य असेल तर दोन्ही हात जोडून घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये. शक्य असेल तर यथाशक्ती प्रयत्न, कुठेही अट्टाहास नाही. ठीक आहे. सावकाश खाली, उजवा पाय खाली, दोन्ही हात खाली. आता इथे तुम्ही समोर एखाद्या गोष्टीचा आधार घेऊ शकता, भिंत किंवा खुर्ची, टेबल त्यांचा. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. पूर्णपणे नॉर्मलला येऊ देत श्वास. आणि मग विरुद्ध बाजूने हीच कृती. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात समोर घ्यायचे. थोडस कमरेतनं पुढे झुकायचंय, फॉरवर्ड बेंड. आणि आता डावा पाय मागे सरळ करायचा आहे. समोर तुम्ही एखाद्या गोष्टीचा आधार घेऊ शकता. आणि शक्य असेल तर आता दोन्ही हात जोडून घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये. आणि इथे यथाशक्ती थांबायचंय. श्वास घेतोय आणि सोडतोय. छान. उलटचाल करताना हळूहळू हात खाली, पाय खाली. बॅलन्स सांभाळायचं. विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. डोळे मिटून जाणीव आपल्या श्वासाची. एकदम रिलॅक्स. पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडून द्यायचं. करूया आपण रोलिंग. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा. आपल्या पायांना आपल्या हातांचा वळखा द्या. आणि आता सुरू करूया अप अँड डाऊन. आपल्याला उठून बसायचंय आणि पुन्हा पाठीवर पडायचंय. रोलिंग करणार आहोत. सुरुवात करूया. उठायचंय आणि पुन्हा पाठीवर. 1 2 3 4 बरोबर 5. 5 वेळा झाले की थांबायचं आणि पुन्हा पाठीवर पडायचंय. हाताची पकड तशीच ठेवायची पायाच्या भोवती. आणि आता साईडवर रोलिंग. डोकं वर न उचलता आपल्याला एकदा उजव्या कुशीला वळायचंय आणि डाव्या कुशीला. डोकं मात्र वर न उचलता ही कृती. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्यभागी येऊन थांबायचंय. दोन्ही पायांच्या हाताची पकड सोडून द्या. दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या. दोन्ही पाय 90 डिग्री वर. दोन्ही हात समोर. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात पाय लांब करायचे आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. सावकाश थांबायचंय आणि आपल्या पायाचे अंगठे पकडायचे आणि दोन्ही पाय फोल्ड करायचे. दोन्ही हात जे आहेत ते पायाच्या मध्ये असतील. बरोबर. आणि आता एकदा उजवा पाय वर घ्यायचा आणि एकदा डावा. उजवा पाय, डावा पाय,
वर खाली अप अँड डाऊन. बरोबर. सावकाश थांबायचंय. आणि पुन्हा एकदा रोलिंग करूया. पायाचे अंगठे पकडलेलेच आहेत. एकदा उजव्या कुशीला आणि एकदा डावीकडे. डोकं वर न उचलता कृती उजवीकडे. उजवीकडे येताना उजवी मांडी उजवा गुडघा जमिनीवर जाईल आणि डावीकडे जाताना डावी मांडी डावा गुडघा जमिनीवर. बरोबर. सावकाश थांबायचंय. हाताची पकड, पायाच्या अंगठे जे पकडले ते सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या आणि दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्या आणि नियंत्रित जमिनीवर. सावकाश सावकाश जमिनीवर. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. करूया आपण द्रोणासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात पाय आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. नजर समोर, दोन्ही पायाच्या अंगठ्याकडे. बरोबर, छान. यथाशक्ती थांबा. शक्य असेल तर पाय वर खाली बघा, होतायत का अप अँड डाऊन. छान, ठीक आहे. सावकाश थांबायचंय. दोन्ही पाय खाली आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली येऊ दे आणि विश्रांती. पोटावरती जो प्रेशर येतोय त्यामुळे श्वासाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. करूया आपण उत्तान वक्रासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. उत्तान वक्रासनाचं हे एक व्हेरिएशन आहे. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. पावलामध्ये गुडघ्यामध्ये अंतर घ्या. टाचा सुद्धा सीट पासून लांब असतील. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे. नॉर्मली आपण वक्रासन जेव्हा करतो, उत्तान वक्रासन, तेव्हा गुडघे मांड्या पावलं जोडून घेतो. आज मात्र आपण ह्या सगळ्या मध्ये अंतर ठेवतोय. आता आपल्याला आपले दोन्ही पाय उजवीकडे आणि मान डावीकडे. जेव्हा पाय उजवीकडे येतील तेव्हा डावा जो गुडघा आहे तो उजव्या पावलाजवळ ऍडजस्ट करा. डावा गुडघा उजव्या पावलाच्या जवळ घ्या आणि आपली मान डावीकडे. जेव्हा आपण तो डावा गुडघा उजव्या पावलाच्या जवळ घेतो तेव्हा डाव्या बाजूची जे हिप जॉईंट्स आहेत, कमरेची जी स्नायू आहेत, तिथे तुम्हाला एक ताण जाणवेल. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चालू करताना सावकाश, मान मध्यभागी आणि दोन्ही पाय पुन्हा सरळ. पावलामधलं अंतर वाढलं असेल तर ते पुन्हा एकदा थोडस कमी करा. आता आपले हे पाय डावीकडे जातील आणि मान उजवीकडे. आता उजवा गुडघा डाव्या पावलाजवळ. बरोबर. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. आता उजव्या बाजूचे कमरेचे स्नायू, हिप जॉईंट्स, पाठीचा मणका, इथे आपल्याला एक प्रकारचा प्रेशर स्ट्रेच याचा अनुभव मिळतोय. हलकासा ट्विस्टिंग. उलट चाल करताना डोळे उघडायचे, मान मध्यभागी, पाय मध्यभागी. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती घेऊया. हाताची पकड सोडून देऊन रिलॅक्स. जाणीव आपल्या कमरेच्या ठिकाणी घेऊन जाऊया. तिथे तुम्हाला काही बदल जाणवत आहे का, त्याकडे लक्ष. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. टीव्ही पोश्चर मध्ये विश्रांती. पावलं जमिनीकडे फ्लॅट. एक पाय फोल्ड आणि एक पाय सरळ करूया. ओ सॉरी. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ.
सावकाश थांबायचे, दोन्ही पाय जोडून घ्यायचे. पुन्हा दोन्ही पाय आपले 90 डिग्रीवर असतील आणि आता रोटेशन करूया क्लॉक वाईज 3 वेळेला. आपली पावलं किंवा पायाची नख जमिनीवर लागू दे. 1 2 3. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. 1 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झाले की थांबायचे आणि दोन्ही पाय खाली घ्यायचे. दोन्ही हात खाली. विश्रांती. हातापायांमध्ये अंतर घेऊन एका गालावर पडून विश्रांती. करूया आपण सर्पासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. डाव्या हाताचा अँगल पकडायचाय, सॉरी डाव्या हाताचं मनगट पकडायचंय आणि ती पकड आपल्या पाठीचा मणका आहे तिथे ठेवायची आहे. हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील. दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून उचलायचा. नजर सिलिंग कडे. छान. यथाशक्ती थांबा. उलट चाल करताना सावकाश कपाळ जमिनीवर. हाताची पकड सोडून द्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. 2 मिनिटं कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून घ्या. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. देहधारणा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स. श्वासाची गती वाढल्यासारखी असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. नाकाने एक श्वास भरून घ्या आणि आपले गाल फुगवा आणि ओठांचा चंबू करून संपूर्ण श्वास तोंडावाटे बाहेर सोडा. पुन्हा एकदा हीच कृती करा. नाकाने मोठा श्वास भरून घ्या, आपले दोन्हीही गाल फुगवून घ्या आणि ओठांचा चंबू करून संपूर्ण श्वास तोंडावाटे बाहेर सोडा. अजून एकदा ही सेम कृती करायची आपली आपण. श्वासाची गती संथ लयबद्ध होईल. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहण्याचा प्रयत्न. आपण जी काही आसनं केली त्यामुळे आलेला मसल टोन किंवा एखादा स्नायू अवघडला असेल तर तो पूर्णपणे रिलॅक्स होऊन जाऊ. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे लक्ष. आपल्या नाकाच्या शेंड्याला होणाऱ्या हवेच्या स्पर्शाची जाणीव. प्रत्येक श्वासासोबत आपण चैतन्ययुक्त होतोय, प्राणयुक्त होतोय. प्रत्येक श्वास सोडताना आपण व्याधीमुक्त होतोय, तणावमुक्त होतोय ही भावना आपल्या मनामध्ये. आपलं शरीर मन उत्तम आहे, त्याचं आरोग्य उत्तम आहे आणि यासाठी आपण उचित अशी जी साधना करतोय त्यासाठी स्वतःला मनापासून धन्यवाद. हळूहळू हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. पाय जोडून दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला. श्वास भरून घ्यायचा, जास्तीत जास्त खेच आणि संपूर्ण श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खाली. हळूहळू डाव्या कुशीला वळायचं आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये
हळूहळू अगदी सावकाश, गडबड वगैरे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडणी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत, डोळे मिटून करणार आहोत आपण दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि तिथे थांबा. तो श्वास रोखून धरा. 1, 2, 3, 4, 5. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्या. स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट. आणि श्वास सोडलेल्या अवस्थेमध्ये थोडा वेळ थांबा. 5, 4, 3, 2, 1. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि होल्ड. 1, 2, 3, 4, 5. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्या. श्वास सोडलेल्या अवस्थेमध्ये थोडा वेळ थांबा. 5, 4, 3, 2, 1. लास्ट राउंड. पुन्हा एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. होल्ड. 1, 2, 3, 4, 5. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्या आणि थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स. जेव्हा आपण श्वास भरून घेतो आणि तिथे आपला श्वास रोखून धरतो त्याला अंतरकुंभक म्हणतात. आणि जेव्हा आपण तो संपूर्ण श्वास बाहेर सोडून देतो आणि त्या स्थितीमध्ये थांबतो त्याला बहिर्कुंभक म्हणतात. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया अनुलोम विलोमच्या आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवी बंद. डावीने संथ रेच. पुढची 4 आवर्तन आपण सूचनेशिवाय करणार आहोत. आवर्तन झाली की आपला हात खाली येईल गुडघ्यावर. सुरू करूया. शरीर आणि मनाला बॅलन्स करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. करूया आपण भ्रामरीची 5 आवर्तन. डोळे अलगद मिटलेले आहेतच.
अंगठा आणि पहिला बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घेऊन तिथे हलकासा दाब आणायचा. प्राणस्पंदनांची अनुभूती घेत घेत आपण भ्रामरीची आवर्तन करणार आहोत. चेहरा शांत, कपाळावर कुठलाही ताण नाहीये. दोन्हीही हातांची उरलेली तीनही बोटं अर्धवट मिटलेली आहेत. पहिल्या आवर्तनासाठी आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक दातावर दात रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना गुंजन. काही क्षण शांत. आंतरिक सजगता. करूया 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ. यथाशक्ती श्वास कोंडून घेऊया. उच्चार अगदी सावकाश हळू आवाजात. खोलवर दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास. दोन्ही हात जोडून शांती पाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक. आपली साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार सोडूया आणि आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत कमरेतून सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोनकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता.
मीटिंग एंड करते